सरपंच हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणी सीआयडी कोठडी असलेल्या वाल्मिक कराडनं 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे। या संदर्भात कराडनं न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यानं आपल्याला स्लीप ॲपनिया आजार असल्याचा दावा केलाय। सध्या खंडणी आणि हत्या प्रकरणी तो 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे। वाल्मिक कराड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही काही खळबळजनक दावे केलेत। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून काय खळबळजनक दावा केलाय पाहूयात। वाल्मिक कराड प्रकरण किचकट आणि किळसवाणं झालंय, त्याबाबत सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण झाली आहे। अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे। मग त्यांना या गोष्टी कशा काय खपतायत? आज जे काही मला कळलंय ते आणखी धक्कादायक होतं। पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली। त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशी भांडू लागला। त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे। तो एका गावचा सरपंच आहे। मात्र याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे 2 पत्रकारांनी मला असं सांगितलंय की आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय। आम्ही उद्या मुंबई पुण्याला निघून जाऊ। कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने लागलेत। वारे वा आधुनिक महाराष्ट्र। पुढची बातमी बघूया। 2 कोटी खंडणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे। खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत मोठी कबुली समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। नक्कीच जर पाहिलं तर ही जी बातमी आहे ती अतिशय मोठी आहे। सीआयडीने जो अहवाल जो आहे तो न्यायालयात सादर केलेला आहे, खुलासा केलेला आहे। त्या अहवालामधून एक धक्कादायक बातमी जी आहे ते समोर आले। वाल्मिक कराड जे आहेत ते सध्याला अटकेत आहेत। त्यांच्या अडचणीत आता सध्याला मोठी वाढ झालेली आहे, कारण की जे खंडणी प्रकरणात आरोपी असणारा विष्णू चाटे यांनी चौकशीत मोठी कबुली दिली आहे। वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी फोनवर संभाषण केलं होतं असं त्यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या आता अडचणी जी आहे ती वाढ होणार असल्याची चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे आणि ही जी माहिती आहे सूत्राकडनं मिळालेली आहे आणि आता नक्की या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। जी धन्यवाद विनोद दिलेल्या या माहितीबद्दल। राज्यातल्या इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर मधून। राज्यात थंडी पुन्हा परतली आहे। येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे। याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे। कोकणात तापमानात फारशी घट अपेक्षित नाहीये, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट दिसेल। देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावतीये। तळीये गावासाठी वरंध धरणातून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे, पण अद्यापही त्याचं काम सुरू झालं नाहीये। योजना सुरू होत नाही तोवर शासनाने पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटली आहे।
त्यामुळे कुंडल इथे अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करत कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिममध्ये रब्बी हंगाम अर्धा संपला तरी हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषीपंपाच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत 5219 शेतकऱ्यांनी पैसे भरलेत। यातील 3206 शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न अजूनही कायम आहे। याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत, मात्र तरीही पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी सुरूच आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नारंगवाडीच्या सौर प्रकल्पाला भेट दिली, त्यावेळी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळ तालुक्यात चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आलाय। मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात शेतकरी नंदकुमार आगळे यांनी हा प्रयोग केलाय। आगळे यांनी 3 गुंठे क्षेत्रात या चायनीज सूर्यफुलाचं पीक घेतलंय। सध्या बाजारपेठेत या फुलाला 25 ते 30 रुपये इतका दर मिळतोय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात वाढ झाली आहे। कारंजा बाजार समितीत तिळाला 11,710 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत। पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्याने दर घसरलेत। फ्लॉवर, कोबी, भोपळा, टोमॅटो आणि वांग्यासह पालेभाज्यांचे दर 5 ते 10 रुपयांदरम्यान घसरलेत। नांदेड विभागात ऊस गाळपाला गती आली असून जिल्ह्यातील 28 साखर कारखान्यांनी शुक्रवार अखेर 34,77,000 टन ऊसाचे गाळप केलंय, तर 29,82,000 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले। वातावरणात प्रचंड प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे चिकू बागायतीमध्ये उत्पादनात प्रचंड घट झाली आहे, तर डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवसात ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया देखील खुंटली आहे। जळगावात पपईची लागवड गती घेते। जळगावात सुमारे 7 ते 7,500 हेक्टरवर पपईची लागवड करण्यात आली आहे। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसल्याने हंगाम लांबणीवर गेलाय। डिसेंबर महिना उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेली नाहीये, त्यामुळे द्राक्ष प्रेमींनी पुढचे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। यंदा देशातील हळदीची लागवड वाढली आहे, मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे। तुळजापुरात शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागांना ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसलाय। त्यातच महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पुरेसं पाणी मिळालं नाहीये, त्यामुळे खरबूज शेती मातीमोल होण्याची वेळ आल्यानं शेतकरी हतबल झाले। वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक योगेश कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत मार्गदर्शन केलंय। यावेळी पीक परिस्थिती जाणून घेतली आहे। शेतकऱ्यांना लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञान आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। सानपाडा डीमार्ट जवळ फायरिंग झाली आहे। 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय। यात एक जण जखमी झालाय। सानपाडा पोलीस घटनास्थळी आता दाखल झाले। 2 आरोपींकडून फायरिंग करण्यात आली आहे। फायरिंग करून हे आरोपी बाईकवरून फरार झाले आहेत। नवी मुंबई सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार झालाय। यात एक जण जखमी झालाय। 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय। याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे। सिद्धेश, आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे?
एकूणच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ज्या ठिकाणी ही फायरिंग झाली होती तब्बल 5 राऊंड या ठिकाणी फायर झाल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि त्याची जी कारतूस आहेत ते देखील त्या स्पॉटवरती पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आता पोलिसांनी बॅरिकेड देखील केलेला आहे आणि जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासण्याचं काम आता पोलिसांकडून हाती घेण्यात येत आहे आणि ज्या दिशेने हे आरोपी पळून गेलेत त्या संपूर्ण दिशेने जे जे सीसीटीव्ही मिळत आहेत त्या ठिकाणचा मागोवा घेऊन त्यांचा आरोपीपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या पोलिसांचा सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि जखमी व्यक्तीला जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. कुर्ला कुरशनगरमध्ये मुलीनेच आईची हत्या केली आहे. आपली आई आपल्यापेक्षा मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते, आपला तिरस्कार करते या भावनेतून ही मुलगी आईशी भांडू लागली. भांडण इतकं विकोपाला गेलं की मुलीने आईवर चाकूने वार करून तिची हत्या केली आहे. आता सदर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्यात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केलेत. का पाहिलंस असं विचारत मध्यरात्री तरुणावर हल्ला करण्यात आलाय. दरम्यान सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय तर आरोपी मात्र अजूनही फरार आहे. नाशिकच्या चांदवडात राहणाऱ्या एका तरुणाची पल्सर गाडी अज्ञात दोन चोरट्यांनी चोरली आहे. गाडीचे लॉक तोडून गाडी पळवताना संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 तरुणांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी पोलिसाला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली आहे. तरुण दारू प्यायलेले असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे. पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूरच्या बारूळजवळ झालेल्या पवनचक्की मारहाण प्रकरणी अखेर पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींसह इतरांवर गुन्हा दाखल झालाय. मारहाण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी यासाठी ठोंबरे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय. डिझेल संपल्यानं रस्त्यात बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे. अपघाताच्या दरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभे असलेले 3 जण ठार झाले आहेत तर 3 जण जखमी झाले आहेत. मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात झालाय. एका टँकरचा धक्का लागल्यानं 6 कार खाडीत पडल्यात. सुदैवानं अपघातात कुणालाही दुखापत झाली नाहीये. नाशिकच्या सिडकोजवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय तर अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्यानं अपघात झालाय. अपघातात 3 जण किरकोळ जखमी झालेत. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत जखमींसाठी उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केलंय. उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सुदैवानं 4 वर्षांचा मुलगा वाचलाय. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिलंय. आरोपी 19 वर्षाचा युवक असून त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते बंद असणार आहेत. सर्वपक्षीय नागरिक मंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरात ऊस बिल न मिळाल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय. गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी लोटलाय तरी बिल शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचा आरोप करण्यात येतोय.
विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलंय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे. जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली. अनेक म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला हो, एवढं मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेलं आहे. पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात. ताई पवार आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावं लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. ताई पवार कुटुंबीय बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे एक चर्चा होते, तिथले एकूण सगळे वाद बघतात. मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे. मला ताई कसं पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केलेत की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येलं पाहिजे. सातत्याने चर्चा होत आहेत. हो, मी पाहिलं तुमच्या चॅनलवर. काय वाटतं ताई तुमचं दाम ना बोलू तर दे दादा. इच्छा काय आहे तुमची? मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत आहे. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच गल्लं नाही. पण आशाताई इच्छा भावना व्यक्त केल्यात, त्याचं भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत. 4 अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत, त्यामुळे नागरिकांची कामं नाही, रिक्त पदं ही अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युन्सिपॅलिटीमध्ये पण आहेत. त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून CMच सगळ्यात ॲक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये. त्यामुळे मी तर ठरवलं 5 वर्ष CMांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ॲक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे. आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन्स लवकरात लवकर व्हावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय. नगरसेवक नाही आहेत कुठेही. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा, याचा पाठपुरावा मीही स्वतः त्यांच्याकडे करणार. देशभरातील आणि राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात पुन्हा सूचना जारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी आहे. पुरुष आणि महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवडे दिगर गावात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग पसरलेत. या कचरा सफाईकडे ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. गावातील डुकरांचा वावर वाढलाय, यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाहीये. या परवान्यांची चौकशी होणार आहे. आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने देण्यात आले होते. या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबरलाच संपली आहे.
खंजीरनं केक कापून सेलिब्रेशन करणं अमरावतीच्या 32 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय. शाहिद मंसुरी वल्द मोहब्बत साजिद नावाच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिटनं खंजीरसह अटक केली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ महावितरणाकडून वीज चोरी विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 19 पथकं तैनात करण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत वीज सेवेत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मीटरची तपासणी केली जाणार आहे. नवी मुंबई शहर आता स्पोर्ट्स हब म्हणून देखील ओळखलं जाणार आहे. नवी मुंबई पालिका आयुक्तांनी नवीन वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र सुसज्ज क्रीडा मैदान तयार करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सर्व नोडमधील मैदाने निश्चित करून आराखडे मागवले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. देशात लवकरच दिल्ली श्रीनगर दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 180 किलोमीटर प्रति तास वेगाने स्लीपर वंदे भारत धावली असून चाचणी यशस्वी झाली आहे. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत एक्सप्रेसच्या C11 डब्याची काच फुटली आहे. सुदैवानं यात कोणालाही प्रवाशाला इजा झाली नाहीये. सोलापूर जिल्ह्यातील येऊर जवळ ही घटना घडली आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी कामशेत ते तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यावेळी 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील तर 5 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची आणि एक्सप्रेसची वाढती संख्या पाहता पुणे रेल्वे स्थानकाने विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे रेल्वे स्थानकावर 2 नवीन प्लॅटफॉर्म आणि 4 प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला असून पुढील काहीच दिवसात कामाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवर नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्यांची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच 3 गाड्यांचे सुपरफास्टमध्ये रूपांतर करण्यात आले असून 8 गाड्यांचा विस्तार करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेने गाड्यांच्या गतीत वाढ करून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत केली आहे.